शिवसेनेतनं काही आमदार फुटलेल्यांमधल्या काही आमदारांची चलबिचल झाली, ते माघारी फिरले आणि तरीही अपात्र नाही ठरले. छगन भुजबळांच्या बंडावेळेला एक अनोखा किस्सा घडला होता, ज्यातनं भुजबळ आणि त्यांच्या सोबतचे आमदार कोणतीही अपात्रतेची कारवाई न होता अगदी अलगदपणे सुटले होते. घटनेतल्या कोणत्या कलमानं, तरतुदीनं हे शक्य झालं हे सांगणारे, मात्र ऑपरेशन टायगरशी याचं साम्य कसं आहे ते ऐका. ऑपरेशन टायगरमध्येही जे 6 खासदार शिंदे शिवसेनेकडे जात आहेत, त्यापैकी 2 खासदारांचं मन वळवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झालेत असं बोललं जात आहे. आता असं झालं तर बाकीचे जे 4 खासदार शिंदे शिवसेनेकडे जात आहेत ते अपात्र ठरतील आणि न जाणारे हे 2 सेफ राहतील. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेकडे जाणाऱ्या खासदारांची खासदारकी जाईल. आता असंच काहीसं छगन भुजबळांच्या बंडावेळी घडलं होतं. फुटणाऱ्यांमध्येच फूट पडली आणि बाळासाहेबांकडे काही आमदार परत जात होते. मंडळ आयोगावरनं भुजबळ नाराज होते. नागपूर अधिवेशनात 18 आमदारांना घेऊन ते विधानसभेच्या अध्यक्षांना भेटले. भुजबळांकडे तेव्हा शिवसेनेच्या एकूण सदस्यांपैकी 1/3 आमदार होते. त्यामुळे त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेना गट ब म्हणून मान्यता दिली. अशा पद्धतीनं बंड करणं, बाळासाहेबांच्या नेतृत्वाला आव्हान देणं हे शिवसेनेत पहिल्यांदाच घडत होतं. परिस्थिती अशी होती की भुजबळांसह त्यांच्यासोबतच्या आमदारांना अक्षरशः लपून बसावं लागलं. परिणाम असा झाला की त्यापैकी 6 आमदार माघारी फिरले, बाळासाहेबांकडे परत आले. आता भुजबळांसोबत फक्त 12 आमदार उरले. 1/3 नियम पूर्ण होत नसल्यामुळे भुजबळांसोबतच्या सगळ्या आमदारांची आमदारकी धोक्यात आली. मात्र इथे एंट्री झाली विधानसभेचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची. विधानसभा अध्यक्ष म्हणून चौधरी यांनी स्पष्ट निकाल दिला की भुजबळांसोबत 18 आमदार फुटलेले आहेत आणि त्यांनी सह्यांचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना गट ब म्हणून मान्यता मिळालेली आहे. आता इथे फूट क्रमांक 1 पूर्ण झाली. शिवसेना गट ब मधून 6 आमदार पुन्हा बाळासाहेबांकडे गेले, म्हणजे माघारी फिरले, फुटले. इथे फूट क्रमांक 2 पूर्ण झाली. आता ही फूट देखील 1/3 होती. त्यामुळे दोन्ही फुटी या कायदेशीर आहेत असा स्पष्ट निकाल मधुकरराव चौधरी यांनी दिला आणि भुजबळांसह सर्व आमदारांची आमदारकी वाचली. 1985 मध्ये पक्षांतर बंदी कायद्याचं 10वं शेड्यूल लागू झालं, पण तेव्हा 1/3 सदस्यांचा नियम होता. पुढे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 1/3 किंवा 1/3 सदस्यांची तरतूद रद्दबातल करण्यात आली आणि त्याच्या जागी 2/3 सदस्यांची तरतूद करण्यात आली. त्यामुळे भुजबळ आणि सोबतचे आमदार तर वाचले, पण आता 2/3 सदस्यांचा नियम असल्यामुळे अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर 9 पैकी 6 खासदारांना शिंदेच्या शिवसेनेत जावंच लागेल. एक जरी खासदार फुटला तरी उरलेल्या 5 खासदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. असोत, ऑपरेशन टायगर बद्दल तुमचं काय मत आहे? एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं शिवसेना वाढवतायत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.